नमस्कार मित्रांनो, मी पूनम्स किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी मित्रांनो तुम्हाला मसाला करण्याची माझी पद्धत दाखवणार आहे। तर चला पाहूया मी कसा मसाला बनवते। वर्षभराचा साठवणीचा मसाला करण्यासाठी आम्ही मिरच्या आणल्या आहेत। हे आहेत पटना मिरच्या, आहेत पटना मिरच्या। आणल्यात मी 1 किलो पटना मिरच्या आहेत आणि हा देठ काढूनच मी आणलेले आहे। या सगळ्या 1 किलो मिरच्या आहेत। त्याचबरोबर हे आहे बेडकी मिरची, त्याही मिक्स करायची आहे आपल्याला। आणि देठ काढलेलं पाहिजे आपण। त्या अर्धा किलो मिरची आहे। 1 किलो आणि अर्धा किलो आणि 1.5 किलो झाले। त्या मी अशा वाळायला इथे खिडकीमध्ये टाकल्या आहेत। आता बाकीच्याही मिरच्या काढून घेते। पटना आणि आपण बेडकी मिरची मिक्स केल्या। आता बाकी आहे संकेश्वरी मिरची, ही पण 1 किलो आहे। आणि मसाल्याच्या कलरसाठी ही आहे काश्मीरी मिरची, ही 1 किलो आहे। म्हणजे टोटल 2.5 किलो मिरचीमध्ये ह्याही मी तिकडे वाळायला घालते। त्याही मिरच्याही वाळत घातल्या। हे सगळं टोटल 2.5 किलो मिरची आहे। त्या 2 दिवस कडक आपल्याला उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहे। पटना, संकेश्वरी, बेडकी आणि काश्मीरी मिरची अशा 4 प्रकारच्या मी मिरच्या घेतल्या आहेत। मी माझा मसाला ह्या 4 प्रकारच्या मिरचीने बनवते, लवंगी मिरची नाही वापरत। ही 2 किलो हळद आणली आहे, शेलमची हळद आहे। मिरची सुकवायचा दुसरा दिवस आहे। आजही मी तशीच सुकत घातली आहे खिडकीमध्ये। आणि आता आज गरम मसालाही भाजून घ्यायचा आहे सगळा, तो मी तुम्हाला दाखवते काय काय गरम मसाला आणला आहे ते। हे पण आता मिरच्यामध्ये ह्या छान सुकल्या आहेत, अशी तुटते म्हणजे मिरची सुकली आहे। पण ही पटना मिरची थोडी चिवट असते, लवकर सुकत नाही बघा। अजून ही पाहिजे तितकी सुकली नाही आहे आणि माझ्याकडे 11:30 वाजेपर्यंतच पूर्ण होती। मी 2 दिवस आता ह्या मिरच्या सुकवल्या। हा बघा, बाकीच्या सगळ्या संकेश्वरी, बेडकी, काश्मीरी ह्या छान सुकल्या, पण पटना मिरची व्यवस्थित नाही सुकली आहे। पण आता मी डंकावर मसाला तयार करणार आहे ना, तिथे ओव्हन आहे, तर त्या ओव्हनमध्येही ह्या थोड्या मिरच्या भाजून घेईल। मग त्या छान कुरकुरीत होतील मिरच्या मसाला देण्यासाठी। दाखवते तुम्हाला तिकडे डंकावर गेल्यावर। आता हे पहा, हे सगळे गरम मसाले आहेत आणि हे सगळे मला आता भाजून घ्यायचे आहेत। 2.5 किलो मिरचीच्या हिशोबाने हे सगळं आहे। धणे आहेत, राई, जिरं, काळी मिरी आहेत, दगडफूल आहे, खसखस आहे, तमालपत्र आहेत, लवंग आहे, तीळ आहेत। हे हळदीचे गाठे टाकतो थोडे, हिंग आपण मसाला झाल्यावर वापरतो, जायपत्री आहे, त्रिफळ आहे, चक्री फूल आहेत, शहाजिरा आहे, दालचिनी आहे, बडीशोप, मिरची, ही लहान वेलची, ही मोठी वेलची आहे। हे सगळं आपल्याला आता भाजून घ्यायचं आहे। हे खसखस आहे। आता हे सगळे गरम मसाले मी भाजून घेणार आहे व्यवस्थित आणि मग ते आपल्याला मसाल्यामध्ये मिक्स करायचे। जायफळ आहे। आता मी गॅसवर कढई ठेवली आहे, गरम झाली की आधी धणे भाजून घेते। असं धणे भाजायला घेतले आहे।
हा पण आता धण्याचा रंग आता थोडा तांबूस व्हायला लागला आहे आणि तडतडही लागले आहेत धणे आणि छान एक सुगंधही सुटला आहे धणे भाजण्याचा. तर ह्याचप्रमाणे मी बाकीचे धणे भाजून घेते. आता धणे सगळे भाजून झाले आहेत अर्धा किलो. आता जिरं भाजायला घेतलं आहे मी. जिरंही ह्याचप्रमाणे भाजून घेते. जिऱ्याचा बघा तडतडा आवाज यायला लागला आहे आणि आता हा सगळा गरम मसाला भाजीपर्यंत संपूर्ण घरामध्ये छान एक सुगंध सुटतो मसाल्याचा. हे पाहता जिरं छान भाजलं गेलं आहे. तर हे बाकीचंही जिरं मी ह्याचप्रमाणे भाजून घेते. तर जिरंही सगळं भाजून झालं आहे. आता मी लवंग भाजायला घेतले आहेत. ह्याप्रमाणे सगळेच मसाले आता मी एक एक करून भाजून घेते. काळी मिरे, चक्री फूल, मोठी वेलची, दगडफूल. आता ह्यामध्ये बघा हे त्रिफळ आहे. हे 2800 रुपये किलो आहे आणि ह्या ज्या दोन वस्तू आहेत त्यांची मलाही नावं नाही माहिती आहेत, पण ह्या दोन वस्तू 4000 रुपये किलोने आहेत. एवढा गरम मसालाही खूप महाग असतो. आणि सगळं भाजून घेते मी. शहाजिरं, खसखस, जायपत्री 2 प्रकारची आहे. दोन्ही मिक्सर भाजत आहे मी आता. दालचिनी मी थोडी तोडून घेतली आहे. सफेद तीळ, कलर खूप गरम आहे त्यामुळे तीळ पटापटच भाजलं. बडीशोप, मेथी, लहान मिरची, जायफळ, पत्ता, तर राई भाजून घेते. आम्ही पहिले चक्कीमध्ये मसाला दळायचे ना, तेव्हा राई आम्हाला नंतर मसाला दळून आल्यावर मिक्स करावी लागायची मिक्सरमध्ये भाजून वाटून. पण आता आम्ही डंकावर मसाला करायला जाते, त्यामुळे डंकामध्ये राई पण त्या मसाल्याबरोबरच मिक्स होऊन जाते. आता अशा प्रकारे हा सर्व गरम मसाला भाजून झाला आहे आणि हळदीच्या 100 ग्रॅम गाठी मी त्यामध्ये टाकल्या आहेत. म्हणजे आम्ही टाकतोच मसाला बनवताना. तर 2.5 किलोच्या ह्याने हिशोबाने मी बाकीचं सगळं 50 ग्रॅम 100 ग्रॅम असं घेतलं होतं. फक्त धणे, जिरं आणि राई अर्धा किलो घेतलं आहे. आता मिरच्या मी गोणीमध्ये बांधून घेतल्या आहेत आणि गरम मसाला ह्या डब्यामध्ये घेतला आहे आणि हळद घेतली आहे. आता डंकावर मी हा मसाला घेऊन जाते. आता आम्ही मसाला दळण्यासाठी बाईकवरून चाललो आहोत आणि हा आमच्या बिल्डिंगच्या समोर नवीन ब्रिज सुरू झाला आहे आणि ह्या ब्रिजवर आम्हाला वेस्टहून ईस्टला जायला खूप इझी झालं आहे. अगदी 3-4 मिनटामध्ये आम्ही ईस्टला पोहोचतो. हे पाहता आम्ही ईस्ट साईडला पोचलो.
आता हा आहे मसाला दळायचा डंक. ह्या डंकावर आम्ही इकडे मसाला दरवर्षी दळून घेतो. खूप छान पद्धतीने इथे मसाला दळला जातो आणि पूर्ण मसाला हळद हे चाळून हे दिली जाते. हा पहा मित्रांनो, मसाल्याला किती छान लाल रंग आला आहे आणि मसाला टेस्टलाही खूप छान असतो. हा तुम्हालाही जर मसाला अशा पद्धतीने बनवायचा असेल तर नक्की मला ऑर्डर द्या. मी माझा हा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला देत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही माझी मसाला करायची पद्धत कशी वाटली नक्की सांगा. आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. आणि तुम्हाला जर माझ्याकडून मसाला हवा असेल तर मला मी माझा व्हॉट्सअप नंबर दिला आहे, त्यावर तुम्ही मला मेसेज करून कळवू शकता. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी. थँक्स फॉर वॉचिंग.